नमस्कार. आज आपण पाहणार आहोत माझी स्वलिखित कथा सोन्यासारखी पोर. सोन्यासारखी पोर. प्राथमिक शाळेत ती शिक्षिका होती. शाळेतलं बाई हे नाव घरीसुद्धा प्रत्येकाच्या ओठी झालं, अगदी तिच्या माहेरी आणि सासरी देखील. सासूबाई ही बाई अशीच साथ घालायच्या. बाईचा नवरोबा श्रीनिवास, तो मात्र तिला प्रिया म्हणायचा, तेही कोणी नसताना. बाई फारच महत्त्वाकांक्षी होती. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला की ती येन केन प्रकारे तिला तडीस न्यायचीच असे. बाईला एकच मुलगी झाली. आपल्या मुलीचं नाव इतरांच्या मुलींहून वेगळं असं युनिक तिने निवडलं, पारोल. त्यांच्याकडील रिवाजांनुसार पारोलच्या आत्याचा, बेबीचा खरं तर भाचीचं नाव ठेवायचा हक्क. पण बाई पुढे बोलायची कोणाची टाप नव्हती. पारोलला अगदी शिस्तीत वाढवायचं बाईने ठरवलं. उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस, हस म्हटलं की हस, नि रड म्हटलं की रड, असं. सासूबाईही अगदी होत्या बाईंपुढे. श्रीनिवास तर नोकरीनिमित्त बाहेरगावी असायचा. घरावर त्याचा वचक फारसा नसायचाच. बायकोच्या हाती घरातला कारभार देऊन तो त्याच्या दुनियेत मशगूल असायचा. भटकन ती आवडायची श्रीनिवासला. बाईला मुळीच फिरणं पसंत नसे. तो तिला वायफळ खर्च वाटे. पण श्री मग एकटाच मित्रगणांसोबत ट्रेकिंगला जायचा. इतकं असलं तरी बाईशी तो अगदी एकनिष्ठ होता. बाईमुळे आपण हे असे स्वच्छंदी जगू शकतो या वास्तवाचं स्त्रीला भान होतं. आईच्या पावलावर पाऊल ठेवणारी पारोलही अतिशय महत्त्वाकांक्षी बनत होती. शाळेत इतर विद्यार्थिनींसमोर आपला ताठा मिरवायची एकही संधी ती सोडत नसे. पारोल शिकली मात्र न अडखळता. M.Com करता करता ती बँकेच्या परीक्षांनाही बसत होती. तिची एका अग्रगण्य बँकेत अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तिथेही तिचा अहमगंड हाताखालच्या कर्मचाऱ्यांना दुखवत असायचा. बँकेचे कॅशियर असणाऱ्या हसबनीसांना ती एका क्षुल्लक चुकीवरनं अद्वा बोलली होती आणि हसबनीसांना जागीच कापरं भरलं होतं. त्यांना बसवायचं, पाणी देण्याचंही सौजन्य तिने दाखवलं नव्हतं. पारोलच्या आजीला सुनेचं व नातीचं हे हेकट वर्तन मुळीच आवडत नसायचं. घरातली नोकर मंडळी केवळ पारोलच्या आजीमुळे त्या घरात टिकून होती, नाहीतर बाईच्या घालून पाडून बोलण्यामुळे कधीची नोकरी सोडून पळाली असती. आपल्या सासूबाई नात्याचा रुबाब दाखवणं बाईच्या सासूला कधी जमलंच नाही. लेकाची भेट तर महिनोन्महिने दुर्लभ असायची, तर मुलगी सुनेच्या अरेरावीपणामुळे माहेरपण उपभोगण्यापासून कधीची लांब गेली होती. एका रविवारी पारोलला बघायला मुलाकडचे येणार होते. मुलगा सर्जन होता. हेच तर हातचं जाता नये, बाई स्वतःला आणि पारोललाही समजावीत होते. मदतीसाठी तिने नणंदेला बोलावलं होतं. नणंदेची थोरली मुलगी मायाही तिच्यासोबत आली होती. मायाच्या डोळ्याखाली आणि गालाच्या किंचित वर काळा डाग होता. सावळ्या रंगावर तो काळा डाग अगदीच कसासा दिसायचा. बाई मायाला बघून नेहमी म्हणायची, कशी उजवायची ही पोर तोच जाणे. मायाला मामीचं हे बोलणं आता सवयीचं झालं होतं. बेबीही वहिनीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून घरातली कामं आवरत होती. कुंडीतला ताजा रसरशीत कडीलिंब तिने जिरा मोहरीच्या फोडणीत टाकलं. घरभर बेबीच्या हातच्या फोडणीचा गंध पसरला. पाठोपाठ पोह्यांचा दरवळ. कोथिंबीर, खोबरं लिहून प्लेटीतले पोहे सजले. आत माया पारोलला आवरण्यात मदत करत होती. तिच्या केळीच्या गाभासारख्या कांतीचं कौतुक करत होती.
तिचं मेकअपचं सामान कौतुकाने पाहत होती. तिला क्षणभर वाटलं की यातलं एखादं प्रसाधन वापरून हा डोळ्याखालील चवली एवढा दिसणारा काळा डाग लपवावा. पण असं किती काळ लपेल ना तो? ढगाआड गेलेला चंद्रमा देखील बाहेर येतोच की. वरली प्रसाधनं उडून गेली की तो अजूनच बिभत्स दिसेल. या कल्पनेनं तिला शिसारी आली. माया बघ ना, ही लिपस्टिकची शेड लावू का ग? या पारोलच्या प्रश्नाने ती भानावर आली. पारोलचा पदर नीट करत, हो छान दिसेल म्हणाले. बघ ग, मी किती गोड दिसते ना. कोणाची टाप लागले मला नकार द्यायची. आरशातील आपल्या आरसपानी देहाकडे पाहत पारोल उद्गारली. मानेवरील केस तिने दोन्ही बाजूंना पुढे घेतले. त्यांवर उगाचच एक कंगव्याचा हात मारल्यासारखं केलं. एव्हाना पाहुणे मंडळी येऊन दिवाणखान्यात बसली होती. नवरा मुलगा, त्याची आई, मामा व मध्यस्थी म्हणून आलेले गुरुजी अशी ती 4 जण बसली होती. पारोलच्या आजीशी इकडचं तिकडचं बोलत होती. तिच्या तब्येतीची आस्थेने चौकशी करत होती. पोह्यांच्या प्लेटी रचून ठेवलेला ट्रे घेऊन पारोल दिवाणखान्यात गेली. 5.5 फूट उंचीची सडसडीत बांध्याची धारदार नाकाची पारोल पोपटी रंगाच्या साडीत उठून दिसत होती. लाल रंगाच्या स्लीवलेस ब्लाऊजमुळे उघडे असलेले तिचे घोटीव दंड सर्वांचं लक्ष वेधून घेत होते. ओठही अगदी गुलाबाच्या पाकळीसारखे नाजूक आणि काजळ भरलेले पाणीदार डोळे, वक्षस्थळांवर विसावलेले काळेभोर केस. प्रत्येकजण आपापल्या नात्याच्या कक्षेतून तिच्याकडे पाहत होता. नवऱ्या मुलाला त्याच्या अपेक्षेपेक्षा ती 10 काकणं अधिक सरस वाटली आणि एकांतात तिच्याशी ओळख करून घेण्याचा मोहही त्याला झाला. प्रत्येकाच्या हाती पोह्याची प्लेट देऊन उभ्यानंच तिनं सर्वांना नमस्कार केला. तिचं लक्ष नवऱ्या मुलाच्या उजव्या बाजूस बसलेल्या हसबनिसांकडे गेलं. हो तेच ते, तिच्या बँकेतले कॅशियर हसबनीस, ज्यांच्यावर ती एवी तेवी ओरडायची. हसबनीसांना तिला पाहताच कापरं भरलं. तिच्या जाचाला कंटाळून त्यांनी लांबच्या शाखेत बदली करून घेतले होते. पारोलने हसबनीसांशी काही ओळख आहे असं मुळीच दर्शवलं नाही. हसबनीसांनी कापऱ्या हातांनीच कसेबसे पोहे संपवले. नवरा मुलगा बोलका होता. त्याचे वडील बेड रिडन असल्यानं मामाच त्याच्या लग्नात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं, तसंच मामाने त्यांच्या घरावर धरलेल्या कृपाक्षत्राविषयीही अगदी आत्मीयतेने सांगत होता. बाईला आणि पारोललाही त्याचं मामापुराण ऐकण्यात काडी मात्र रस नव्हता. पारोलनेच मग सर्वांना चहा दिला. चहा देताना तिने हसबनीसांच्या कापऱ्या हाताकडे आणि चेहऱ्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला. हसबनीसांना मेलाहून मेल्यासारखं झालं. नवऱ्या मुलाच्या नजरेतून पारोलने मामाचा केलेला अपमान सुटला नाही. हातातला चहा अव्हेरू नये म्हणून तो घशाखाली ढोसत राहिला. पण ते वातावरण, त्या मायलेकींचा अहंमन्य स्वभाव एकंदरीतच उबग आणणारा होता. तो अगदीच अनकम्फर्टेबल झाला. इतक्यात कशी कोण जाणे हसबनीसांच्या कापऱ्या हातातून बसीने सटले आणि मग भीतीने कपही त्यांच्या बोटांतून गळाला. पांढऱ्या शुभ्र सदरालिंगावर चहाचे ओघळ सांडले. हसबनीस अगदीच गलितगात्र झाले. पडद्याआडून हे पाहत असणारी माया चटकन ओलं पोतेरं घेऊन धावत आली. तिने पोतेरं लादीवर सांडलेल्या चहाच्या ओघळांवर दाबलं न हसबनीसांच्या हाताला धरून त्यांना मोरीत घेऊन गेली. त्यांच्या सदऱ्यावरचे, लेंग्यावरचे डाग तिने ओल्या फडक्याने पटापट पुसले. टर्किश टॉवेलने तो ओलेपणा शोषून घेतला.
मी परत त्यांना जागेवर आणून बसवलं. पोतेरं धुवून 2दा फिरवून फरशी चकाचक केली. एव्हाना बाई नवऱ्या मुलास व त्याच्या आईस त्यांची गावची प्रॉपर्टी, इथली प्रॉपर्टी, पारोलचं शिक्षण, आवडीनिवडी हे सारं दिमाखात सांगत होते. मुलाकडची मंडळी निघून गेली. पारोल म्हणाली, उद्याच फोन येईल बघ त्यांचा, मुलगी पसंत आहे म्हणून. पण मीही जरा ऐट दाखवेनच. त्याच्या बेडरिडन वडिलांसोबत कोण राहील? स्वतःचं घर घेणार असशील तर बोल, असंच सांगणार आहे मी त्याला. अगदी बरोबर बोललीस तू पारोल. वेगळं राहणं श्रेयस्कर. हेच तर दिवस असतात मौज मजेचे, ते का त्या म्हाताऱ्याच्या आजारपणात घालवणार आहेस? बाईने लेकीची री ओढली. दुसऱ्या दिवशी बाईंना फोन आला. हॅलो, मी नंदन बोलतोय. काल तुमच्या पारोलला बघायला आलो होतो. हां बोला, कधीची तारीख ठेवायची बैठकीची? मावशी जरा ऐकाल माझं? मला ना ती तुमची भाचीच ना, ती फरशी पुसत होती ती. हो, तिचं काय? मावशी, ती पसंत केली आहे मी. अहो, कसं शक्य आहे? ती माया, तिच्या डोळ्याखालचा तो ओंगळवाणा डाग पाहिलात ना? आणि सावळा रंग, शिवाय नोकरी नाही हो धड. कसल्याच्या पतपेढीत कामाला जाते. वडील कर्जबाजारी आहेत तिचे. आमची एवढी संपत्ती, पारोल आमची एकुलती एक. ही संपत्ती शेवटी तुम्हालाच मिळणार. मी त्या मायाशी लग्न केला तर त्यांचं कर्ज आणि आजारपणा फेडावी लागतील तुम्हाला आयुष्यभर. जाणून बुजून कशाला आगीत उडी घेताय? शिवाय आमची पारोल एवढी गोरीपान. मावशी काही म्हणा, पण माझी आई भारावून गेली मायाच्या वागणुकीने. तिचा आपलेपणा, जिव्हाळा स्पर्शून गेला मनाला. अशी सोन्यासारखी पोरच सून म्हणून घरात येऊ दे असा आग्रह करते आई. शिवाय माझ्याही मनात भरलं तिचं माणूसपण. सोन्या चांदी होऊन ते अधिक महत्त्वाचं नाही का? अहो, पण तिच्या डोळ्यांखाली गालाच्या किंचित वर तो चवली एवढा काळा डाग पाहिलात ना? बाई आपली भिंत लढवत होती. सहजासहजी हार मानायचीच नव्हती तिला. हाती आलेलं सावज अनाहूतपणे गेल्यावर पारध्याची जी विमनस्क अवस्था होते तसंच काहीसं होत होतं बाईचं, जे ती स्पष्टपणे बोलून दाखवूही शकत नव्हती. हो, पाहिला, नीट निरखून पाहिला. डागाचं घेऊन काय बसलात? चंद्रावरही डाग आहेतच की. बाहेरच्या सौंदर्याहून मला अधिक भावलं ते मायाचं हळवेपण, तिचं आंतरिक सौंदर्य. त्यांचा नंबर द्या ना मला. या महिन्यातच लग्नाचा मुहूर्त फिक्स करायचा आहे. आई म्हणाली, एवढी सोन्यासारखी पोर हातातून निष्ठायला नको, बरोबर ना? हो म्हणत बाईने इच्छा नसतानाही त्या मुलाला नणंदेचा भ्रमणध्वनी क्रमांक शेअर केला. धन्यवाद.